घरच्या घरी आज आपण नानकटाई केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसते आणि खालच्या साईडनं सुद्धा पाहू शकता एकदम सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे, अजिबात आपली करपली वगैरे नाही आणि तीही आपण केलेली आहे इडली पात्रात. तर चला रेसिपी बघूया. तर त्यासाठी इथं घेतलेली आहे 4 इलायची आणि साखर. तर 1 वाटी साखर घेतली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथं बारीक करून घेतली आणि त्यानंतर घेतलं तूप. तर ही अर्धी वाटी तूप आहे, त्यातले 2च चमचे मी साईडला ठेवलेला आहे. तर तुम्ही इथं तुपाच्या ऐवजी डालडा वगैरे घेऊ शकता. तर मी इथं तूप घेतलेलं आहे आणि चांगलं असं मस्तपैकी फेटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि ह्याच्यात आता आपण टाकणार आहे बारीक केलेली साखर. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हे आपण चांगलं फेटून घ्यायचं. तर मी इथं 5-6 मिनटं चांगलं फेटून घेणार, जेणेकरून आपली नानकटाई खुसखुशीत होते. तर ह्याच्यात 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन आणि 2 चमचे पोहे खायचा चमचा असतो ना ते रवा टाकलेला आहे आणि बारका चमचा बेकिंग पावडर. तर बेकिंग सोडा टाकलेला नाही, बेकिंग पावडर टाकले. तर हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. ह्याच्यात आपल्याला दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही. दूध पाणी जर वापरलं ना तर आपली नानकटाई कडक होते. तर इथं थोडंसं ती मगाशी आपण जे 2 चमचे साईडला ठेवलं होतं तूप, ते तूप टाकून घेऊया. तर आता आपल्याला बस अर्धी वाटी संपूर्ण तूप लागलेलं आहे एका वाटीसाठी. 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन आणि 2 चमचे रवा, त्यासाठी अर्धी वाटी तूप लागलेलं आहे. तर आता अलगद हातानं चांगला असा गोळा तयार करून घेतला. तर जास्त दाबायचा नाही. तर ह्याला एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवूया. तोपर्यंत इकडं मी गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे, खाली तवा ठेवलेला आहे, जेणेकरून हेट लागणार नाही. आणि आता आपल्याला एका मापच्या नानकटाई करायच्या आहेत. तर तुमच्याकडे कुठलेही माप असेल तर त्याने तुम्ही करू शकता. तर त्या इडली पात्राला आधी मी थोडंसं तेल लावलेलं आहे. आता सगळं असं करून घेऊया आणि एका मापाने केलं म्हणजे काय होतं की आपली नानकटाई दिसायलाही खूप छान दिसते आणि एकसारखी होते. तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावू शकता. मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि असेच मी अजून एक दुसरं पात्र तयार करणार आहे. तर मी 2च पात्र लावणार आहे पहिल्यांदा. तर इथं तुम्ही पाहू शकता चांगली हीट झालेली आहे आणि आता ह्याच्यात आपण 2 पात्रे ठेवणार आहेत. एकदम सगळ्यात खालचं ठेवायचं नाही. तर माझ्या इकडे ही 4 पात्रचं आहे, त्यातले मी 3रं आणि 4थं पात्र ठेवलेलं आहे. कारण की सगळ्यात जर खालचं जर ठेवलं ना तर आपली नानकटाई जास्त हीट लागते आणि करपते. तर 25 मिनटानंतर आपण याला चेक करूया. तर 25 मिनटानंतर मी पाहिलं तर एकदम खालचं जे पात्र होतं ना ते छान असं आपली तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरचं मी अजून एक 10-15 मिनटं ठेवलेलं आहे. तर इथं पाहू शकता एकदम छान कलर आलेला आहे नानकटाईला आणि तुम्ही पाहू शकता पांढरी शुभ्र दिसते आणि खालच्या साईडला करपले वगैरे काही नाही. तर हेच आहे सिक्रेट, कारण की मी तुम्हाला सांगितले होते आपली प्रत्येक नानकटाई खालनं अजिबात करपलेली नाही. तर ठेवल्यानंतर ना एक 20 मिनटानंतर ना आपण सारखं चेक केलं ना की आपली नानकटाई एकदम छान होते आणि आपण बेकिंग पावडर टाकले ना त्यामुळे नानकटाई तुम्ही पाहू शकता टम्म अशी फुगलेली आहे. तर मग कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. तर लाईट गेले त्यामुळं तुम्हाला जरा थोडंसं असं अंधक असं दिसत असेल आणि तुम्हाला चला तोडून दावते. तर दिव्य वगैरे कोणीच नाही, स्टँडला लावला आणि हे पहा इतकी छान झालेली आहे ना, खुसखुशीत तयार झालेली आहे आणि जसे अजून थंड होईल ना तशी अजून ती खूप छान खुसखुशीत होते. तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे. तर खात राहा, पीत राहा, आरोग्याची काळजी घेत राहा आणि अशा नानकटाई ना बाहेरून आणण्यापेक्षा ना आपल्या मुलांना असंच घरी करून खायला दिल्या ना तर मुलं हे खूप आवडीनं खातात. तर चला बाय.